आज रक्षाबंधन असल्यामुळे बाहेर छान अशी रांगोळी काढली। आपण सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। घर छान झाडून पुसून घेतलं, देवाजवळ दिवा लावला, नंतर एका बाजूला मॅगी शिजायला टाकली। मॅगी छान शिजली, त्यानंतर मस्त असा मॅगीचा नाश्ता केला। त्यानंतर चहा घेतला। चहा आणि नाश्ता करून छान एनर्जी आली, त्यामुळे पुढच्या कामाला सुरुवात केली। आज बनवणार आहे पुरी। त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा ओवा हातावरती बारीक करून टाकला। थोडासा अर्धा चमचा खायचा सोडा टाकला। चवीनुसार मीठ आणि छान असं घट्ट पीठ मळून घेतलं। तुम्ही बघू शकता पीठ असं छान घट्ट मळून ठेवलंय। त्यानंतर अर्धा तास तसेच झाकून ठेवले। 4 ते 5 पालकाची पाने, कोथिंबीर, 2 मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडेसे अद्रक, 1 छोटा कांदा कापून घेतला, 1 छोटा टोमॅटो कापून घेतला। सर्व मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतले। त्यानंतर तेल तापवायला ठेवले। त्याला जिरे मोहरीचा छान असा तडका दिला। त्यानंतर जे मिक्सरमध्ये आपण मसाल्याचं बारीक वाटण केलं होतं ते टाकले। नंतर पाव चमचा हळद, आवडीनुसार तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर बटाटे मी आधीच उकडवून ठेवले होते ते सुद्धा घेतले। त्यानंतर भाजीमध्ये गरम पाणी करून टाकले। उकडलेले बटाटे टाकले। चवीनुसार मीठ टाकले। दोन 3 बटाट्याचे काप मॅश करून घेतले आणि भाजीमध्ये टाकले। यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो। पाच ते 6 मिनिटं छान भाजी शिजवून घेतली। मस्त बटाटे रस्सा भाजी तयार झाली। छान असं तेल सुटलेलं होतं भाजीला, तुम्ही बघू शकता। आणि भाजी थोडी थंड झाल्यानंतर तिला आणखीन घट्टपणा येईल। त्यानंतर राखी आणायच्या राहिल्या होत्या आणि मिठाई पण आणली। तिथे छान गरम गरम समोसा कचोरी दिसली तर घेऊन आलोत आणि पुन्हा नाश्ता झाला। दूध तापविले कारण खीर पण करायची राहिली होती। त्यानंतर पीठ बघू शकता छान असं भिजलेलं होतं। नंतर तेल तापवायला ठेवलं आणि पुऱ्या तळायला घेतल्या। विहाला ना हा समोसा शेप खूप आवडतो, म्हणून गोल आणि त्रिकोण अशा शेपमध्ये पुऱ्या छान तळून घेतल्या। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे फुलल्या होत्या। दिसायला पण खूप छान दिसत होत्या। अशा प्रकारे पुऱ्या जर केल्या ना तर त्या जास्त तेलकट पण होत नाही आणि मऊ मऊ होतात।
तुम्ही बघू शकता छान अशा पुऱ्या फुललेल्या होत्या आणि जास्त काही तेलकट पण झालेल्या नव्हत्या। अशा प्रकारे जर आपण पुऱ्या केल्या आणि तळल्या तर तेलकटसुद्धा होत नाहीत। त्यानंतर पापड आणि साबुदाण्याच्या चकल्यासुद्धा मी तळून घेतल्या। त्याच तेलामध्ये कांदा भजी सुद्धा तळून घेतली। पूर्ण घरामध्ये स्वयंपाकाचा छान असा सुगंध दरवळत होता। लालसर रंगाची होईपर्यंत मस्त दोन्ही बाजूंनी तळून घेतली। चला तर मग तयार झाली आपली कांदा भजी। दुपारच्या दरम्यान मस्त जोरदार पावसाने हजेरी लावली। विहाला खूप आनंद झाला होता। पावसाचा आनंद घेत आम्ही संध्याकाळच्या तयारीला लागलो। सकाळीच जाऊन आम्ही राख्यांची शॉपिंग करून आणली होती। त्यानंतर ही जी राखी दिसते ही विहाने तिच्या पप्पांसाठी सिलेक्ट केलेली होती। अतिशय भारी आणि खूप सुंदर अशी राखी होती ही। त्यानंतर एक धारा आणि एक विहासाठी राखी घेतली। ही एक तिच्या पप्पांसाठी आणि एक तिच्या काकांसाठी आणि ही त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली होती। त्या दरवर्षी न विसरता राखी पाठवत असतात। विहाचे काका काकू आणि धारा इथे नसल्यामुळे आम्ही त्या तिघांना पण खूप मिस केले। त्यानंतर आम्ही खूप सारे फोटो काढलेत। राखी हा सण भाऊ बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि एकमेकांबद्दलच्या काळजीचे प्रतीक आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्यासाठी, सुख शांतीसाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो। तसेच माझ्या भावाला पण मी राखी पाठवली होती। तुम्ही बघू शकता हे सगळे गिफ्ट त्याला पार्सल थ्रू गेलेले आहेत। त्यानंतर विहाला सुद्धा मी राखी बांधून दिली।
भाऊ जरी दूर असला तरी प्रेम मात्र तेवढेच असते, नाही का? अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केले. विहा खूप खुश होती. मस्त फोटोज काढले. आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या. बाय बाय.